अमेरिकेच्या युद्धनौका आणि मालवाहू जहाजं इराणच्या लक्षावरती आहेत। क्षेपणास्त्र अमेरिकेच्या होर्मुझ परिसरातील जहाजांच्या दिशेने तैनात आहेत। आदेश मिळताच डागले जातील अशी इराणी लष्कराच्या कमांडरने माहिती दिली आहे। होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात अमेरिका इराणच्या बंदरांची नाकेबंदी मागे घेईल असा प्रस्ताव अमेरिकेने दिलाय। तो प्रस्ताव इराणकडून फेटाळला गेल्यास इराणी लष्कर अमेरिकेच्या जहाजांवर क्षेपणास्त्र डागण्याच्या तयारीत आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये यूके त्यांची सगळ्यात घातक युद्धनौका तैनात करणार आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये युद्धनौका HMS ड्रॅगन तैनात होणार आहे। व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी ही युद्धनौका तैनात असेल। शस्त्रसंधी असून सुद्धा इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले सुरूच आहेत। इस्रायली लष्कराच्या हल्ल्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय। 3 ड्रोननं हल्ला केला आहे आणि हिजबुल्लाच्या तळाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागामध्ये आत्मघाती हल्ला स्फोटकांनी भरलेल्या कारनं पोलीस स्टेशन उडवण्यात आले। 2 पोलीस अधिकारी ठार झालेत तर 6 जण जखमी झालेत। इत्तेहाद-ए-मुजाहिदीननं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। इत्तेहाद-ए-मुजाहिदीन हे अफगाणिस्तानातील बंडखोरांचं एक संघटन आहे। खाली उडीने दा माहौल गोरी पे खुदाई कसम होयो काफिया नष्टा वस्ताशा खैर दाई दे मोका मेटी दा वो दे मोया गता